भ्रष्टाचारावरून आरोप प्रत्यारोप. गावित म्हणाले, काँग्रेस शिवसेना चोर. पाडवींचे प्रत्युत्तर, गावितच सर्वात भ्रष्ट. नमस्कार. राजकीय वर्तुळात काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिघात तीव्र आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका करत हे पक्ष चोर आहेत असे वक्तव्य केले. गावित यांनी दोन्ही पक्षांना भ्रष्टाचाराचे जबाबदार ठरवत जनतेसमोर कठोर शब्दात हल्ला चढवला. तथापि या वक्तव्याला तात्काळ प्रत्युत्तर देताना माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी गावित यांच्यावर थेट हल्ला चढवला. डॉक्टर विजयकुमार गावित हे आदिवासी समाजातील सर्वात भ्रष्ट नेते आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला. पाडवी यांनी पुढे सांगितले की 2004 ते 2009 या काळात गावित आदिवासी विकास खात्यांचे मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचाराशिवाय गावित जगूच शकत नाही. आश्रमशाळा, गाई म्हशी वाटप, मंगळसूत्र प्रकरण सर्वत्र गैरव्यवहार झाले असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे भाजपाच्या मेळाव्यात गावित यांनी केलेले वक्तव्य आणि पाडवींचा प्रत्युत्तर यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आदिवासी भागातील विकास, भ्रष्टाचार आणि सत्ता संघर्ष या प्रश्नावरून सुरू असलेला हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नंतर केंद्र भी नावले या तजवीज की देनावले 6 महिना नंतर एका भी नावने तुम्हा एका भी नादेने लागे तुम्हा हे नाही जे पुढारी आहे मग आता ते शिवसेने मला वेळी, काँग्रेस मला वेळी, आधी केंद्र वेळी तुम्हा एक भी नाव नाही तेल बिया ना तुम्हा मा नावा की दी दिला धमकी तुम्हा काय केला दिता पुन्हा काय किती दिन आखलो पण आम्ही तुम्हाला नाकी देऊ या एक बांध होगा एकी जागी आपल्याने वीराला धमकी देता वीरा रखता बांधे आणि या बांधवने होगा एकी जागी येते बांधे याने भीक लागे गावी साहेब उलटून दिया. त्यामुळे तुम्हा वीरला काय कारण आहात ही तुम्हाला पहिली जावा की जाऊ आणि विहिरी गोड जे बी कामे मंजूर आहे आम्ही जे मंजुरी आहे या कामांनी त्या वाटेवेरी, आश्रमशाळेवेरी, वसतिगृहावेरी, ठक्कर बाप्पावेरी, 30-54 वेरी, 25-15 वेरी ही होमे कामे ही मा काम माई मंजूर केले आहे. आम्ही आहे ते आम्ही चालू आहे ते या नाराला फोडा दोबी जात आहे आलेला काम हे काही ना काही शब्द आहे. फक्त विरोधक नाही, त्यांचे युतीचे जे शिवसेना आहे, जी शिवसेना आहे याची शिंदे गटाची, त्या शिवसेनेला आणि काँग्रेसला त्यांनी म्हटलेलं आहे. आणि निश्चितपणे आमदार महोदय हे माजी मंत्री पण आहे, पण माजी मंत्री किती वेळा झाले, किती वर्ष ते सत्तेमध्ये राहिले सगळे दुनियाला माहिती आहे. आणि त्यांनी 2004 ते 2009च्या कालावधीत जे काही आदिवासी विकास खात्यामध्ये असताना जो भ्रष्टाचार केलेला आहे, अजूनही प्रत्येक आश्रमशाळेमध्ये विदर्भात जा, कुठेही जा, तिथे साहित्य सडत पडलेलं आहे. आणि त्याच्यावर गायकवाड कमिटी नेमली गेली, त्यांची केस हायकोर्टात आहे आणि त्यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे. तो 6000 कोटीचा ठपका ठेवला गेला आहे. नाशिकमध्ये एका गावाला 200 वस्ती असताना 800 मंगळसूत्र वाटप केलेले आहे. हे सगळं दूरवर आलेलं आहे, मीडियाकडे आलेलं आहे. आणि हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही. आणि भ्रष्टाचार करण्याची त्यांची जी पद्धत आहे, 3 खिडक्या जिल्हा परिषदला का नाव ठेवलं होतं, त्यामुळेच ते खासदार पडल्या. आणि अजूनही त्यांचा तो प्रकार आहे की जिल्हा परिषदला परत सत्ता यावी आणि म्हणून ते भाषणं करत फिरतायत. आणि त्या भाषणामध्ये हे सांगतायत की काँग्रेस आणि शिवसेना चोर आहे. पण ते किती चोर आहेत दुनियेला माहिती आहे. आणि त्यामुळे हे सगळं प्रकार आहे. आणि अजूनही त्यांनी आता ज्या गायी वाटल्या त्यात जर तपास केला तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार, त्या गायी जिवंत आहे की नाही, दूध किती देत आहेत, काय आहे, हे सगळे प्रकार पाहावे लागतील. यांना परत केसमध्ये टाकावं लागेल, कारण हे फार मस्ती करून चालणार नाही. यांची मस्ती उतरावी लागेल. लोकांना गायी वाटल्या, म्हशी वाटल्या, काय भ्रष्टाचार करतील, यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या देशात आदिवासीपैकी पहिला आहे, हे स्पष्ट आहे. ओके.